नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझे जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची PhDची पेट एंट्रन्स ही आलेली आहे। याच्या डिटेल्स आपण पुढे पाहूयात। हे पहा नोटीस बोर्ड, यामध्ये PhD पेट 2022 नोटिफिकेशन डाउनलोड करूयात। पेट 2022 नोटिफिकेशन आणि व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका। याचं ऑनलाईन लिंक विल बी ओपन। पेट एक्झामची जी ऑनलाईन लिंक ओपन झालेली आहे ती 29 जुलै 2022 पासून ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ही शेवटची तारीख आहे। ऑनलाईन लिंक विल बी क्लोज। लास्ट डेट आहे 12 ऑगस्ट 2022 आणि लास्ट डेट फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ ॲप्लिकेशन आणि 12 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे तुमचे ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्सची। त्यानंतर थोडंसं क्रायटेरिया पाहूयात। एलिजिबिलिटी अँड एक्झम्प्टेड यांनी दिलेलं आहे ॲनेक्चर फर्स्ट। याच्याच पुढं आपण ते ॲनेक्चर फर्स्ट पाहणार आहोत। फीस दिलेली आहे, यामध्ये बघा मित्रांनो ऑनलाईनच फीस पेड करायची आहे। ए यामध्ये जनरल कॅटेगरी 1000 रुपये, जे ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना 1000 रुपये फीज आहे। आणि बी दिलं आहे रिझर्व कॅटेगरी। रिझर्वमध्ये त्यांनी कॅटेगरी मेन्शन केलेले आहेत। SC ST VJNT SBC OBC यांना 500 रुपये फीज आहे। त्यानंतर सिलेबस यांनी दिलेला आहे। सिलेबस PG लेवल डिफाईन इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट, PG लेवलचा सिलेबस दिलेला आहे। त्यानंतर सब्जेक्ट ॲनेक्चर सेकंड। आता यामध्ये व्यवस्थित पहा, यामध्ये जनरल काही पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला पॉईंट जो दिलेला आहे तो दिलेला आहे The candidate can fill online application form of the entrance test PET 2022 for admission to PhD program from link available on university website strictly as per the schedule given below. No offline form will be accepted. यामध्ये पहिलाच पॉईंट आहे की ऑफलाईन फॉर्म ॲक्सेप्ट केले जाणार नाही, ऑनलाईनच फॉर्म पाहिजे आणि तेही त्यांनी वेबसाईटवरती दिलेले आहे, तेच तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर बघा, एव्हरी कॅन्डिडेट इज टू इन्शुअर दॅट ही शी इज एलिजिबल इन ऑल रिस्पेक्ट ॲज पर दी एलिजिबिलिटी कंडिशन ॲज मेन्शन इन ॲनेक्चर फर्स्ट। त्यानंतर थर्ड, दी कॅन्डिडेट शाल रिटेन द प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर फ्युचर रेफरन्सेस। तुम्ही या पेटचा फॉर्मची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवायची आहे। त्यानंतर चौथा पॉईंट आहे, द ऑनलाईन लिंक फॉर सबमिटिंग पेट ॲप्लिकेशन विल बी क्लोज ॲट midnight 12 ऑगस्ट 2022. नो रिक्वेस्ट विल बी एंटरटेन देअरआफ्टर। आणि शेवटची तारीख आहे 12 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत। त्यानंतर त्यांनी दिला 5वा पॉईंट, रिझल्ट विल बी डिक्लेअर ऑनलाईन ऑन स्टिप्युलेटेड डेट आफ्टर एक्झामिनेशन. Candidate appearing for the final year semester master degree program as the case may be of the concerned subject shall be allowed the appear for the online PET. म्हणजे जे मास्टर किंवा फायनल इयर किंवा सेमिस्टरला मास्टरच्या आहेत त्यांना देता येईल, भरता येईल फॉर्म। हावेवर द रिझल्ट ऑफ पेट 2022 ऑफ सच कॅन्डिडेट शाल बी व्हॅलिड ओनली इफ दे बिकम otherwise eligible for admission to PhD program. 6. Fees once paid will not be refunded in any case. जी फीज पेड केलेली आहे 1000 किंवा 500 रुपये ती कोणत्याही परिस्थितीत रिफंड केली जाणार नाही। त्यानंतर 7वा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, नो पर्सनल कम्युनिकेशन विल बी सेंड टू कॅन्डिडेट्स। पर्सनल कोणालाही काही कम्युनिकेशन करण्यात येणार नाही। 8वा पॉईंट हा महत्त्वाचा आहे, पेट विल बी ॲन एलिजिबिलिटी कंडिशन टू अप्लाय फॉर an admission to the PhD program, however it shall not ensure such PhD admission. क्रायटेरिया पाहायचा आहे तुम्हाला। त्यानंतर 9वा पॉईंट दिलेला आहे, रेव्होल्युशन अँड फोटोकॉपी फॅसिलिटी फॉर पेट इज नॉट अलाउ अँड रिक्वेस्ट फॉर द सेम विल नॉट बी एक्सेप्टन्स। म्हणजे तुम्हाला जो तुम्ही पेटचा फॉर्म भरला किंवा पेटची एक्झाम दिली त्याचं फोटोकॉपी किंवा रिव्होल्युशन होणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे। आणि 10th, the exact date and time online entrance will be announced is due to course. हे तुम्हाला ऑनलाईन डेट ही कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे। आपण पाठीमागे जाऊयात। त्यानंतर बघा, पेट 2022 सब्जेक्ट लिस्ट महत्त्वाची आहे, ते आपण सब्जेक्ट लिस्ट पाहूयात। हे पहा, यामध्ये ॲनेक्चर सेकंड दिलेला आहे। यामध्ये यांनी
एकूण 79 विषय आहेत. ते विषय तुमचे विषय आहेत का एकदा पाहून घ्यायचं आणि त्यानंतरच फॉर्म मित्रांनो आपण भरायचा आहे. त्यानंतर बघा MPhil PhD हा ऑर्डिनन्स त्यांनी दिलेला आहे. तो ऑर्डिनन्स पाहूयात. हे पहा, हे गॅझेट दिलेलं आहे आणि यामध्ये पूर्ण मेन्शन केलेलं आहे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहील, काय शेड्यूल राहील, त्यानंतर एलिजिबिलिटी, त्यानंतर ड्युरेशन किती राहील आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या पेटबद्दल बोलूयात. अजून एक महत्त्वाची माहिती की तुम्ही या पेटला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. कारण इथे तुम्हाला जर जास्तीत जास्त मार्क्स मिळाले तर इंटरव्ह्यूला याचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे. येथे पहा, यांनी येथेच दिलेलं आहे 8 मध्ये बी पहा, देअर शाल बी वेटेज ऑफ 70% पेट स्कोर अँड वेटेज ऑफ द 30% परफॉर्मन्स ॲट द इंटरव्ह्यू. म्हणजे काय असतं, पेट झाल्यानंतर तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि त्यामध्ये तुमचे 70% मार्क्स हे पेटचे मार्क्स धरले जातात, 30% तुमचा इंटरव्ह्यू परफॉर्मन्स. त्यामुळे मित्रांनो मी आवर्जून सांगेल की पेटची खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. जेवढे जास्तीत जास्त मार्क्स असतील तेवढे जास्तीत जास्त इंटरव्ह्यूला तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि यामध्ये बघा यांनी दिलेलं आहे एंट्रन्स कशी होणार आहे काय, आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे खाली जाऊयात. हे पहा, याचं स्ट्रक्चर पाहूयात, पेट कशी होणार आहे. ए दिलेलं 11 मध्ये ए पहा, द पेट शाल बी ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ अँड ऑफ 100 मार्क्स. 100 मार्कांचं MCQ असणार आहे. बी, द पेट शाल कन्सिस्ट ऑफ 100 MCQ ऑफ 1 मार्क इच. एका मार्काला एक MCQ असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अतिमहत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, हे लक्षातच ठेवा, सिलेबसबद्दल आपण बोलूयात. बघा सी मध्ये दिले त्यांनी, द टेस्ट शाल कम्प्राइज ऑफ 1 पेपर विथ 2 सेक्शन. एकच पेपर होणार आहे 100 मार्कांचा, त्यामध्ये 2 सेक्शन, सेक्शन ए अँड सेक्शन बी, सच दॅट सेक्शन ए शाल बी कॉमन टू ऑल सब्जेक्ट इन ऑल फॅकल्टीज. ओके, म्हणजे काय आहे, यामध्ये त्यांनी सेक्शन ए आणि सेक्शन बी ठेवलेलं आहे. सेक्शन ए मध्ये सर्वांना कॉमन, सर्व विषयाला सर्व फॅकल्टीला कॉमन विषय राहणार आहे आणि तो आहे शाल बी ऑन रिसर्च मेथडॉलॉजी अँड जनरल अवेअरनेस. रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल अवेअरनेसला 50 मार्क राहतील. व्हाईल सेक्शन बी शाल बी सब्जेक्ट स्पेसिफिक. आणि त्यानंतरचा सेक्शन बी 50 मार्कांचा हा तुमचा विषयाचा असेल. समजा माझं सायकोलॉजी आहे तर 50 मार्क रिसर्च मेथडॉलॉजी आणि 50 मार्क सेक्शन बी मध्ये सायकोलॉजी. या पद्धतीने हा असणार आहे. आणि त्यांनी अजून दिलेलं आहे, द सिलेबस फॉर सेक्शन ए शाल बी इक्वॅलंट टू PG लेवल सिलेबस ऑन रिसर्च मेथडॉलॉजी. PG लेवलचं जे रिसर्च मेथडॉलॉजी आहे ती सेक्शन ए मध्ये दिलेलं आहे किंवा असेल असं त्यांनी सांगितलंय. व्हाईल दॅट फॉर सेक्शन बी शाल बी नॉर्मली अप टू द पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल सिलेबस इन द गिवन सब्जेक्ट इन्क्लुडिंग स्पेशलायझेशन ऑर सब स्पेशलायझेशन इफ एनी. आणि सेक्शन बी हे पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेबसवरतीच आधारित असेल असं त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यानंतरच मग तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल ठरवलं जाईल. पण सर्वात महत्त्वाची मित्रांनो गोष्ट आहे, पेटला जास्तीत जास्त मार्क्स मिळवा आणि पेट उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक इंटरव्ह्यू क्रॅक करावा लागतो. आणि इंटरव्ह्यूमध्ये बघा या ज्या गोष्टी आहेत 5वा पॉईंट, याची तयारी करावी लागते. पेटची तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कुठलंही प्रपोजल बनवायचं नाही आहे. येथे फक्त पेट तुमचा रिसर्च मेथडॉलॉजीची तयारी करायची आहे आणि तुमच्या विषयाशी असे ही पेट होणार आहे. आणि यामध्ये त्यांनी मार्कांचं दिले, ते मार्क्सही दाखवतो मी तुम्हाला. पेटला किती मार्क्स आणला तुम्हाला पास करायचं आहे ते. यामध्ये पहा मित्रांनो, आपल्याला पेटचे जे मार्क्स आहे 50% आपल्याला कमीत कमी जनरल कॅटेगरी आहे त्यांना 50% हे सेक्शन ए सेक्शन बी मधून 50 मार्क्स हे मिळवायचे आहे. आणि 5% रिलॅक्सेशन हे रिझर्व कॅटेगरी आणि डिफरंटली एबल लोकांसाठी राहणार आहेत. म्हणजेच 45 हे कॅटेगरीसाठी मार्क्स मिनिमम मिळवायचे आहेत पेटमध्ये आणि 50 मार्क्स हे जनरल किंवा ओपन कॅटेगरीला मिळवायचे आहेत. या पद्धतीने हे सर्व आहेत. आणि येथेच दिलेलं आहे पेट ॲप्लिकेशन फॉर्म 2022 ॲप्लाय नाव. याला ॲप्लाय नाव केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन करत असतो. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो 2 वर्षापासून मुंबई विद्यापीठामध्ये खूप सारे या पेटसाठी, पेटच्या रिसर्च मेथडॉलॉजीसाठी
मी खूप सारे वर्कशॉपही घेतलेले आहेत आणि खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे आणि त्यांचं ॲडमिशनसुद्धा झालेलं आहे. तर तुम्हाला ही वर्कशॉप पाहिजे असेल किंवा आपण घ्यायचं असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आपण त्यावरतीही 5 दिवस 10 दिवस 15 दिवसांचा हे आपण घेऊ शकतो. आशा करतो मित्रांनो आपल्याला हे व्यवस्थित माहिती कळली असेल आणि आपल्याला जर हे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती जर पाहिजे असेल, यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आपण तेही नक्कीच पाहूयात. थँक्यू.